भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। प्रवीण जी, आपण बघतो की महायुती सरकारमधील ही दुसरी विकेट आहे। मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर आता कोकाट्यांना द्यावा लागलेला आहे। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि ज्या वेळेला सरकारच्या प्रतिमेवर किंवा लोकांच्या संदर्भात एखादा प्रश्न निर्माण होतो, लोक काही प्रश्न उपस्थित करतात, त्यावेळेला प्रतिष्ठेचा विषय न करता किंवा पाठीशी न घालता त्या ठिकाणी जर शिक्षा झाली असेल तर नैतिकतेच्या आधारे, तसं पाहिलं तर ते हायकोर्टात जाऊन केसही लढू शकतात, परंतु तो घेतला असेल तर तो जनतेसाठी चांगली गोष्ट आहे। नक्कीच प्रवीण जी, हे सरकारसाठी नुकसानकारकच आहे, कारण अशा प्रकारे राजीनामा घेणं। पण धनंजय मुंडेंना आता मंत्रिमंडळात घेतील का? नाही, आता हा अधिकार कोणाला घ्यायचा, आता खाती तर अजितदादांकडे आहेत, ते मंत्री अजितदादांकडे खाती होती, ते मंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण संमतीने अजितदादाच काय तो निर्णय या संदर्भात घेऊ शकतात। प्रवीण जी, मात्र अशा या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अशा प्रकारे मंत्र्याला राजीनामा देणं ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी सरकारचं पण नुकसान होतं प्रतिमेचं। माणसं दोन्हीकडून बोलत असतात, राजीनामा दिला नाही तर सत्तेच्या खुर्चीला चिटकतायत अशी टीका करणार, राजीनामा दिला तर निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा कसा दिला। मला वाटतं दोन्हीकडे बोलून चालत नाही। राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला तर निवडणुकीच्या तोंडावर स्वागत केलं पाहिजे। सरकार आपल्या मंत्र्यांची पण पर्वा करत नाहीत, त्याच्यामुळे मला वाटतं नैतिकतेच्या आधारे राजीनामा तो दिला असेल तर ते सरकारच्या दृष्टीने चांगली जमेची बाजू आहे। निश्चितच प्रवीण जी, तुमचा मुद्दा लक्षात आला आणि तुम्ही साम टीव्हीशी सविस्तरपणे संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद।